पिंपरी चिंचवडमधल्या डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्येही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला आहे। मी सध्या पिंपरी चिंचवडतील संत तुकाराम नगरमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास सकाळी 7च्या सुमाराला इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या या कॅम्पसमध्ये छापा टाकलेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 7 गाड्यांमध्ये अधिकारी आलेले आहेत। 22 ते 24 अधिकारी असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। ज्या मुख्य 2 इमारती आहेत या कॅम्पसमधील मेडिकल कॉलेजच्या, त्या इमारतीमध्ये हा छापा टाकण्यात आलेला आहे। सकाळी 7च्या सुमाराला कर्मचारी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी छापा टाकलेला आहे। वेगवेगळ्या कार्यालयातील कागदपत्र जे आहेत त्याची तपासणी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। मात्र हा छापा नेमका कोणत्या कारणासाठी टाकण्यात आलेला आहे, नेमकं या छाप्यामागचं कारण काय आहे हे मात्र अजूनही समोर येत नाही आहे। अधिकारीही या बाबतीत काहीही बोलायला तयार नाहीत। मात्र एकूणच डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि पाटील कुटुंबियांची जी आर्थिक उलाढाल आहे त्याच पार्श्वभूमीवर हा छापा पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्याचबरोबर अचानक पडलेल्या या छापामुळे मोठी खळबळही उडालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।